एका क्षणासाठी ना डोळ्यांसमोर एक चित्र उभं करा. एक अत्यंत शांत असं निबिड अरण्य आहे. एका मोठ्या झाडाखाली एक बौद्ध भिक्खू डोळे मिटून ध्यानात बसला आहे. अंगावर ते पारंपरिक काषाय म्हणजेच भगव्या रंगाचं चिवर आहे. आजूबाजूला कमालीची शांतता आहे. फक्त वाऱ्याचा आणि पानांचा सळसळणारा आवाज ऐकू येतोय. आणि अचानक काहीतरी व्यत्यय येतो, बरोबर. हो, अगदी तेच. त्या शांततेला चिरत एक आवाज येतो. त्या भिक्खूच्या खिशातून एक स्मार्टफोन वाजतो आणि स्क्रीनवर एखाद्या सोशल मीडिया ॲपचं नोटिफिकेशन झळकतं. हे चित्र डोळ्यांसमोर आलं की एक विचित्र अस्वस्थता जाणवते. अस्वस्थता वाटणं अगदी स्वाभाविक आहे. कारण हा जो विरोधाभास आहे ना, तो केवळ वरवरचा नाहीये. प्राचीन काळातील ती सखोल शांतता आणि आजच्या काळातील हे सततचं लक्ष विचलित करणारं तंत्रज्ञान हा मानवी अस्तित्वाच्या एका खूप मोठ्या संघर्षाचा भाग आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयाचा वेध घेणार आहोत. आज आपल्याकडे भिक्खू प्रज्ञारत्न शाक्यवंश यांच्या आधुनिक भिक्खूची कामवासना या पुस्तकातील नोंदी आहेत. आणि त्यासोबतच काही अत्यंत महत्त्वाचे संदर्भ सुद्धा आपण आज उलगडणार आहोत. नक्कीच. हे विश्लेषण केवळ भिक्खूंच्या जीवनापुरते मर्यादित नाहीये. हा प्रवास आहे मानवी मनाचा, आपल्या आत दडलेल्या इच्छांचा. माहितीच्या आणि प्रलोभनांच्या या महापुरात स्वतःच्या मनावर नियंत्रण कसं ठेवायचं हे आपण प्राचीन बौद्ध तत्वज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्र या दोन्हींच्या चष्म्यातून समजून घेणार आहोत. खरं तर आपण हे उलगडून बघायलाच हवं. पारंपरिक काळात भिक्खू जंगलात, गुहांमध्ये एकांतवास करत असत. त्यांचा समाजाशी येणारा संपर्क हा अत्यंत मर्यादित होता. पण आजचे भिक्खू तर शहरात राहतात, विहारात राहतात. त्यांच्याकडे इंटरनेट आहे, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहेत. हे सगळं त्यांच्या हाताच्या अंतरावर आहे. अगदी बरोबर. परिस्थिती कशी बदलली आहे हे समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे. प्राचीन काळी एखादा भिक्खू जंगलात राहत असेल तर त्याला मोह पाडणाऱ्या गोष्टी खूप कमी होत्या. म्हणजे जास्तीत जास्त एखादं सुंदर फूल, निसर्ग किंवा भिक्षेसाठी गेल्यावर दिसणारी एखादी व्यक्ती. हो, पण आज कामवासना किंवा कुठलीही इच्छा ही केवळ एक नैसर्गिक किंवा जैविक गरज राहिलेली नाहीये. आज तो जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा आणि अत्यंत हुशारीने चालवला जाणारा उद्योग बनला आहे. बापरे, उद्योग म्हणजे एक इंडस्ट्री? नक्कीच. फॅशन इंडस्ट्री, जाहिराती, सिनेमा, इंटरनेटवरील अथांग सामग्री यातून माणसाच्या मनावर सतत आघात होत आहेत. हे सगळं डिझाईनच असं केलंय की तुमचं लक्ष वेधून घेतलं जावं. हे वाचताना मला एक उदाहरण आठवलं. मी विचार करत होते की विचार करा, एका माणसाने ठरवलंय की आयुष्यात कधीच गोड खायचं नाही, अगदी कडक डाएट पाळायचा आहे. आणि त्याला राहायला कुठे ठेवलंय? एका मोठ्या मिठाईच्या दुकानात किंवा बेकरीत, जिथे सतत ताज्या जिलेबीचा वास येतोय. रंगीबेरंगी पेढे डोळ्यांसमोर आहेत. आजच्या शहरात राहणाऱ्या भिक्खूची अवस्था अशीच काहीशी आहे ना? हे उदाहरण अगदी योग्य आहे. आणि या बेकरीत राहण्याची अट किती कडक आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. भिक्खूंच्या जीवनात विनय पिटक या ग्रंथाला सर्वोच्च महत्त्व आहे. विनय पिटक, त्यात नक्की काय सांगितलंय? त्यात भिक्खूंसाठीचे नियम आहेत. यात पाराजिक नावाचा एक अत्यंत कठोर नियम आहे. पाराजिक म्हणजे पराभव. पराभव म्हणजे नेमका कसला पराभव? जर एखाद्या भिक्खूने लैंगिक संबंध ठेवले तर त्याला थेट संघाबाहेर काढण्याची शिक्षा होते. त्याचं भिक्खुत्व कायमचं संपतं. एक मिनिट, म्हणजे यात कोणतीही माफी नाही किंवा प्रायश्चित्व घेऊन परत येण्याची सोय नाहीये? अजिबात नाही. एकदा नियम मोडला की संपलं. त्यामुळे बाह्य जगातील ही वाढती प्रलोभने आणि आतून पाळावा लागणारा हा पाराजिकसारखा अत्यंत कठोर नियम, या दोन गोष्टींमध्ये आजचा आधुनिक भिक्खू उभा आहे. म्हणजे हा मनाच्या पातळीवरचा संघर्ष वरवर दिसतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तीव्र आहे. एका बाजूला सतत प्रलोभनांचा भडीमार आणि दुसऱ्या बाजूला इतकं कडक नियंत्रण. हो, आणि याच नियंत्रणावरून अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. बरोबर. कारण जर आपण आधुनिक मानसशास्त्राचा विचार केला तर आपल्याला नेहमी सांगितलं जातं की इच्छा किंवा वासना दाबून ठेवणं हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असतं. जसे की सिग्मंड फ्रॉइडचा सिद्धांत. हो, फ्रॉइडच्या लिबिडोबद्दल आपण नेहमी ऐकतो. एखादी नैसर्गिक भावना जर आपण सतत दाबून ठेवली तर ती कुठेतरी चुकीच्या मार्गाने बाहेर पडते. मग हे भिक्खू जे करत आहेत ती एक प्रकारची दडपशाही नाहीये का? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे.
आणि इथेच बौद्ध तत्वज्ञान आणि सामान्य समज यातील फरक लक्षात घेणं आवश्यक ठरतं. बुद्ध तत्वज्ञान इच्छा केवळ दाबून टाकण्यावर किंवा दडपशाहीवर अणिबात विश्वास ठेवत नाही. खरंच? मग ते या इच्छेला सामोरे कसे जातात? ते फक्त इच्छा मारून टाका असं नाही सांगत. नाही. दडपशाहीने मानसिक आजार वाढतात हे प्राचीन तत्वज्ञानांनाही चांगलंच ठाऊक होतं. यावर उपाय म्हणून बौद्ध तत्वज्ञानात प्रतित्य समुत्पाद नावाची एक अत्यंत सखोल संकल्पना मांडली आहे. प्रतित्य समुत्पाद हा शब्द खूप जड वाटतोय. याचा नक्की अर्थ काय आणि तो या इच्छांच्या नियंत्रणाशी कसा जोडलेला आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे असल्यामुळे ते उत्पन्न होते. म्हणजे जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. वासना किंवा इच्छा अचानक आकाशातून पडत नाही. मग त्याची एक साखळी आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर. त्याची एक साखळी आहे, एक प्रक्रिया आहे. जेव्हा आपले डोळे, कान किंवा मन एखाद्या आकर्षक गोष्टीच्या संपर्कात येतात, त्याला बौद्ध भाषेत स्पर्श किंवा फस म्हणतात. ओके. समजा एका भिक्खूने रस्त्यावरून जाताना एखादी अत्यंत आकर्षक जाहिरात पाहिली. हा झाला स्पर्श. हो, आणि या स्पर्शामुळे मनात लगेचच एक सुखद जाणीव किंवा अनुभूती निर्माण होते, ज्याला वेदना म्हटलं जातं. ही वेदना नैसर्गिक आहे. इथपर्यंत कोणताही गुन्हा घडलेला नाही. हे नैसर्गिक आहे, त्यात काहीच गैर नाही. गैर काहीच नाही, पण खरी गोम या पुढे आहे. या सुखद वेदनेतून पुढे ती गोष्ट हवीहवीशी वाटणारी लालसा जन्माला येते, जिला तृष्णा म्हणतात. अच्छा, ज्याला आपण इंग्रजीत क्रेविंग म्हणतो. पण यात वेगळं काय आहे हे तर आपल्यालाही माहिती आहे की एखादी गोष्ट बघितली की ती हवीशी वाटते. वेगळे पण यात आहे की आधुनिक बिहेवियरल सायकॉलॉजी म्हणजेच वर्तनवादी मानसशास्त्र आज 2500 वर्षांनंतर हुबेहूब हेच सांगतंय. आधुनिक विज्ञानात याला सवयीचं चक्र म्हणतात. म्हणजे कसं? तो क्यू आणि रिवॉर्डवाला लूप? अगदी तेच. आधी एखादा क्यू किंवा संकेत मिळतो, जशी की एखादी जाहिरात किंवा फोनची रिंग. त्यातून ती गोष्ट अनुभवण्याची क्रेविंग किंवा तीव्र इच्छा निर्माण होते. आणि मग माणूस ती गोष्ट मिळवण्यासाठी रिस्पॉन्स म्हणजे कृती करतो आणि शेवटी त्याला रिवॉर्ड म्हणजे क्षणिक सुख मिळतं. हो, आणि या पुस्तकात मेंदूतील ज्या प्रक्रियेचा उल्लेख आहे ती समजून घेणं इथे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण एखादी मोहक गोष्ट पाहतो तेव्हा आपल्या मेंदूत काही रसायने स्रवतात, ज्यामुळे आपल्याला एक प्रकारची धुंदी किंवा आनंद मिळतो, ज्याला आपण डोपामिन सायकल म्हणतो. हो ना, ज्याला आपण सोप्या भाषेत किक मिळणं म्हणतो. पण ही किक किंवा हा आनंद कायमस्वरूपी नसतो. एकदा ती गोष्ट मिळाली की काही वेळाने पुन्हा मन रिकामं वाटायला लागतं. आणि मग आपण पुन्हा त्याच गोष्टीच्या शोधात निघतो. हे रसायन म्हणजेच त्या क्षणिक सुखाचं कारण असतं. पण यातला धोका असा आहे की यामुळे मिळणारा आनंद हा अत्यंत क्षणभंगूर असतो. तो संपला की मेंदू पुन्हा अस्वस्थ होतो आणि अधिक सुखाची मागणी करतो. हीच ती आधुनिक काळातील तृष्णा, जिचा उल्लेख बौद्ध तत्वज्ञानात आहे. ही तृष्णा कधी शांत होत नाही. ती आगीसारखी आहे. जितकं इंधन टाकाल तितकी ती भडकत जाते. हे ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतंय. पण मग मला एक सांगा, जर विज्ञानाला आणि प्राचीन तत्वज्ञानाला हे चक्र इतक्या स्पष्टपणे माहीत आहे, तरीही माणूस यात वारंवार का अडकतो? हाच तर खरा प्रश्न आहे. हो ना, म्हणजे एकदा समजलं की हा सगळा मेंदूचा आणि रसायनांचा खेळ आहे, तो एक फास आहे, तरी आपण त्यातून बाहेर का पडू शकत नाही? एक भिक्खू ज्याने हे सगळं तत्वज्ञान वाचलं आहे, त्यालाही यातून बाहेर पडणं इतकं कठीण का जातं? कारण नुसतं माहीत असणं आणि सवय असणं यात खूप मोठा फरक आहे. इथे पुस्तकात एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेचा संदर्भ दिला आहे, पठ्ठाण. पठ्ठाण हे काय आहे? हा बौद्ध साहित्यातील अत्यंत सखोल आणि गुंतागुंतीचा विषय आहे. यात मानवी मन कसं काम करतं याच्या 24 वेगवेगळ्या अवस्था किंवा अटी सांगितल्या आहेत. यातील एक अत्यंत महत्त्वाची अवस्था म्हणजे उपनिस्य पच्चय. उपनिस्य पच्चय याचा अर्थ काय होतो? याचा सोपा अर्थ होतो प्रबळ सवय किंवा खूप खोलवर रुजलेला संस्कार. प्रबळ सवय म्हणजे आपण जे वारंवार करतो तेच आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनून जातो, असं काहीसं. हो, याला आधुनिक विज्ञानाच्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार करतो, समजा सतत फोन चेक करणं किंवा आकर्षक प्रतिमांकडे आकर्षित होणं, तेव्हा आपला मेंदू त्या सवयीसाठी एक पक्का रस्ता तयार करतो, बरोबर? अगदी बरोबर. जसं एखाद्या दाट जंगलातून जर तुम्ही रोज एकाच मार्गाने चालत राहिलात तर तिथे हळूहळू एक पाऊलवाट तयार होते आणि नंतर एक पक्का रस्ता बनतो. मग
विज्ञानात यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. हो, न्यूरोप्लास्टिसिटी. वारंवार केलेल्या विचारांमुळे आणि कृतींमुळे मेंदूत हे रस्ते इतके पक्के होतात की नंतर माणूस विचार न करता अगदी नकळतपणे त्या सवयीकडे ओढला जातो. बापरे, हे खूपच भयानक आहे. म्हणजे आपण आपल्याच मेंदूला आपल्या विरुद्ध काम करायला शिकवत असतो. जर आपण हे न्यूरोप्लास्टिसिटीचं उदाहरण पुढे नेलं तर आपण असं म्हणू शकतो का की आपण जे ग्रहण करतो तेच आपण म्हणतो? नक्कीच म्हणू शकतो. तुम्ही जे पाहता, जे विचार करता, तेच तुमचं भविष्य ठरवतं. जसं शरीरासाठी जंक फूड असतं, जे चवीला छान लागतं पण शरीराला आतून आजारी पाडतं, तसंच आजकाल आपण इंटरनेटवर जे काही पाहतो ते मनासाठी मेंटल जंक फूड आहे. हा शब्दप्रयोग खूप चपखल आहे, मेंटल जंक फूड. जेव्हा एखादा व्यक्ती सतत पॉर्नोग्राफी पाहतो किंवा दिवसभर केवळ कामवासनेचे विचार करत स्वप्नरंजनात जगतो, तेव्हा तो प्रत्यक्षात आपल्या मनाला हे जंक फूड भरवत असतो. आणि हे बघितल्याने किंवा विचार केल्याने मनाची भूक भागत नाही, तर उलट ती अधिक वाढते. अगदी तसंच. आणि ती एका आजारी मानसिकतेला जन्म देते. आधुनिक मानसशास्त्र या स्थितीला कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन म्हणजे वास्तवाचा विपर्यास किंवा वैचारिक गोंधळ म्हणतं. वास्तवाचा विपर्यास? म्हणजे नक्की काय होतं? समोरची गोष्ट जशी आहे तशी न दिसणं. हो, जेव्हा मन या मेंटल जंक फूडच्या आहारी जातं तेव्हा त्याला एखादी क्षणभंगूर गोष्ट, जसं की शारीरिक सौंदर्य किंवा एखादा मोहक अनुभव, हा कायमस्वरूपी टिकेल असा भ्रम निर्माण होतो. म्हणजे जे खोटं आहे तेच खरं वाटायला लागतं. हो, आणि हा भ्रम इतका प्रबळ असतो की सत्य परिस्थितीत दिसत असूनही मन त्या क्षणिक सुखाच्या मागे धावत राहतं. भिक्खूंच्या बाबतीत विचार करा. ते जेव्हा समाजात वावरतात तेव्हा जाहिराती, सिनेमा, इंटरनेट यातून हेच मेंटल जंक फूड त्यांच्यावर सतत आदळत असतं. आणि हे सगळं डिझाईनच असं केलं आहे की माणसाने त्या भ्रमात अडकून पडावं. तेच तर. पण मग माहितीचा हा महापूर तर आता थांबणार नाहीये. जाहिराती तर येतच राहतील आणि समाज माध्यमांचा वापरही वाढतच जाणार. मग यावर उपाय काय? हे भिक्खू स्वतःला या सगळ्यापासून अलिप्त कसे ठेवतात? यासाठी त्यांच्याकडे एक विशिष्ट पद्धत आहे. कारण नुसतं डोळे मिटून घेणं हा काही उपाय होऊ शकत नाही. त्यांच्याकडे असं कोणतं मनाचं टूलकिट आहे ज्याचा वापर करून ते या मोहाच्या जाळातून स्वतःला वाचवतात? हे टूलकिट अत्यंत व्यावहारिक आणि प्रभावी आहे. पुस्तकात यावर सविस्तर चर्चा केली आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सती. सती? ज्याला आपण आजकालच्या भाषेत माइंडफुलनेस म्हणतो तेच का? हो, माइंडफुलनेस किंवा सोप्या भाषेत जागरूकता. पण वर्तमानात जगल्याने वासना कशी कमी होईल? मोह तर वर्तमानातच पडतो ना? सती म्हणजे फक्त वर्तमानात डोळे उघडे ठेवून जगणं नाही, तर एक पॉज किंवा थांबा घेणं. मगाशी आपण ज्या स्पर्श, वेदना, तृष्णा साखळीबद्दल बोललो ना, हो, ती सवयीची साखळी. सती ही वेदना आणि तृष्णा याच्यामध्ये एक गॅप किंवा अंतर निर्माण करते. जेव्हा एखादा मोहक विचार मनात येतो तेव्हा त्या विचाराच्या प्रवाहात न वाहता किनाऱ्यावर उभं राहून त्या प्रवाहाकडे त्रयस्थपणे पाहणं. अच्छा, म्हणजे मला आता हा विचार येत आहे, मला आता छान वाटत आहे, हे मान्य करणं, पण त्यामागे फरफडत न जाणं. अगदी बरोबर. भावनांना दाबून न टाकता फक्त त्याचं निरीक्षण करणं. जसं आकाशात ढग येतात आणि जातात, तसे विचार येतात आणि जातात, हे पाहणं. यामुळे साहजिकच त्या विचाराची ताकद कमी होत असेल, कारण आपण त्याला प्रतिक्रिया देत नाही आहोत. नक्कीच. तुम्ही विचाराला ऊर्जा देणं थांबवता, तो विचार तिथेच कोमेजून जातो. त्यानंतर दुसरा अत्यंत रंजक आणि काहीसा धक्कादायक वाटणारा उपाय पुस्तकात सांगितला आहे. धक्कादायक? असा कोणता उपाय आहे? तो म्हणजे अशुभ भावना. अशुभ भावना. बापरे, हा शब्दच खूप नकारात्मक वाटतोय. म्हणजे अमंगळ किंवा वाईट विचार करणं का? एखाद्या सुंदर गोष्टीकडे बघून वाईट विचार का करायचे? नाही, अशुभ भावना म्हणजे जगाचा किंवा स्वतःचा तिरस्कार करणं नाही, तर वास्तवाचं विच्छेदन करणं. वास्तवाचं विच्छेदन म्हणजे कसं? बघा, सहसा आपण सौंदर्याकडे पाहतो तेव्हा फक्त बाहेरची त्वचा, रंगरूप, कपडे पाहून आकर्षित होतो. हा एक प्रकारचा भ्रम आहे. अशुभ भावनेच्या साधनेत भिक्खू या वरवरच्या सौंदर्याच्या कल्पनेला छेद देतात. ते शरीराच्या आत काय आहे याचा सखोल विचार करतात. शरीराच्या आत काय म्हणजे? म्हणजे त्वचा काढल्यावर आत काय दिसेल? केस, नखं, रक्त, हाडे, मांस, आतड्या. बापरे, हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय. विचित्र वाटेल, पण जेव्हा तुम्ही एखाद्या अत्यंत आकर्षक वाटणाऱ्या शरीराची कल्पना अशा जैविक घटकांमध्ये करता, तेव्हा ते शारीरिक आकर्षणाचा जो भ्रम असतो ना,
तो एका सेकंदात तुटतो, मोहभंग पावतो. पण एक मिनिट, जर आपण प्रत्येक सुंदर व्यक्तीकडे किंवा गोष्टीकडे फक्त हाडं, मांस आणि रक्त या दृष्टीने बघायला लागलो, तर मग जगातलं सौंदर्यच संपून जाईल ना? तसं वाटू शकतं. मला तर हे थोडं नैराश्यवादी किंवा डिप्रेसिंग वाटतंय. जीवन जगण्यातला आनंदच हरवून जाईल असं वाटतंय. वरवर पाहता तसं नक्कीच वाटेल, पण याचा उद्देश जगाचा तिरस्कार करणं किंवा जीवनातला आनंद हिरावून घेणं हा अजिबात नाहीये. मग याचा खरा उद्देश काय आहे? याचा उद्देश आहे अतिक्रमण रोखणं. जेव्हा एखादं शारीरिक आकर्षण तुमच्या मनाचा ताबा घेतं, तुम्हाला अस्वस्थ करतं, तुमची शांती हिरावून घेतो, तेव्हा त्या आकर्षणाची ताकद कमी करण्यासाठी हे एक हत्यार आहे. म्हणजे ही प्रक्रिया सतत करायची नाहीये. नाही, भिक्खूंना रात्रंदिवस हा विचार करायचा नसतो. तर जेव्हा मोहाचा प्रसंग येतो, जेव्हा ते डोपामाइन अगदी शिगेला पोहोचतं, तेव्हा त्या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी ही एक प्रकारची शॉक ट्रीटमेंट आहे. डोपामाइनचा अचानक वाढलेला स्तर असतो, तो लगेच खाली येतो आणि मन शांत होतं. अगदी अचूक. हे खरंच खूप शक्तिशाली हत्यार आहे. मोह निर्माण करणाऱ्या गोष्टीचं मूळ स्वरूप पाहिलं की आकर्षण आपोआप गळून पडेल. आणि या व्यतिरिक्त अजून काही उपाय आहेत का या टूलकिटमध्ये? हो, आणि तो या सगळ्या प्रक्रियेचा कळस आहे. तो उपाय म्हणजे मेत्ता भावना. मेत्ता भावना म्हणजे मैत्रीची भावना. हो, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होते, तेव्हा नकळतपणे तो किंवा ती माझी असावी ही मालकी हक्काची भावना निर्माण होते. हो ना, एक प्रकारचा पॉझेसिव्हनेस. आपल्याला ती व्यक्ती फक्त आपल्यासाठी हवी असते. एक्झॅक्टली. आणि हा पॉझेसिव्हनेस दुःखाचं मूळ आहे. मेत्ता भावना या मालकी हक्काच्या भावनेचं रूपांतर निखळ प्रेमात आणि मैत्रीत करते. म्हणजे वासनेला पूर्णपणे नष्ट न करता तिचं स्वरूप बदलायचं. बरोबर. मानसशास्त्रात याला सब्लिमेशन म्हणजे ऊर्जेचं उदात्तीकरण किंवा तिची दिशा बदलणं म्हणतात. वासनेच्या त्या प्रचंड ऊर्जेला दाबून न ठेवता तिला एका उच्च आणि सकारात्मक दिशेने वळवणं. हे खूपच सुंदर आहे. हो, जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून न पाहता एक स्वतंत्र मनुष्य म्हणून पाहता, त्यांच्या कल्याणाचा विचार करता, तेव्हा वासनेची जागा निखळ मैत्री आणि करुणेने घेतली जाते. हे सगळं ऐकताना मला जाणवते की हे केवळ संन्यासांसाठी किंवा भिक्खूंसाठी मर्यादित नाहीये. अजिबात नाही. हे आपल्या सर्वांसाठी आहे. हो ना? सतीने थांबायचं, अशुभ भावनेने मोहाचा भ्रम तोडायचा आणि मेत्ता भावनेने त्या ऊर्जेची दिशा बदलायची. आजच्या जगात जिथे प्रत्येक ॲप, प्रत्येक नोटिफिकेशन आणि प्रत्येक जाहिरात आपलं लक्ष आणि आपल्या इच्छा हायजॅक करू पाहते, तिथे ही सती आणि ही जागरूकता केवळ भिक्खूंची नाही तर आपली सर्वांचीच गरज बनलीय. 100%. या पुस्तकाचा आणि या विश्लेषणाचा गाभा तोच आहे. भिक्खूचं जीवन म्हणजे केवळ अंगावरील कपडे बदलून जंगलात जाणं नाही, ती आतून होणारी एक मोठी क्रांती आहे. अगदी. आणि बाहेरच्या प्रलोभनांवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आतल्या प्रतिक्रियेवर नक्कीच ठेवू शकतो. हो, आधुनिक युगातील प्रलोभनांशी लढण्यासाठी आज फक्त हे करू नका असे कठोर नियम सांगून उपयोग नाही. त्यासाठी भिक्खूंना आणि आपल्यालाही आधुनिक मानसशास्त्र समजून घेण्याची आणि स्वतःच्या आतल्या ऊर्जेला योग्य मार्ग देण्याची नितांत गरज आहे. आणि यातून आपण सर्वसामान्य लोक एक खूप मोठी गोष्ट शिकू शकतो. ती म्हणजे आपण स्वतःच्या मनाचं सॉफ्टवेअर कसं प्रोग्रॅम करतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आपण दिवसातला किती वेळ कोणत्या गोष्टी पाहण्यात घालवतो, आपण आपल्या मेंदूला कोणता चारा खायला देतो, यावर आपली मानसिक शांती आणि आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे. हो, आणि हेच ते ठिकाण आहे जिथे प्राचीन शहाणपण आणि आधुनिक विज्ञान हातात शाद घालून चालताना दिसतात. 2500 वर्षांपूर्वी बुद्धांनी जे सांगितलं तेच आज न्यूरोसायन्स सिद्ध करत आहे. आज आपण पाहिलं की आधुनिक भिक्खू त्यांच्या मनाला या डिजिटल युगातील प्रलोभनांपासून वाचवण्यासाठी कसा आणि किती तीव्र संघर्ष करत आहेत. पण जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करण्यासारखा आहे. कोणती गोष्ट? आजच्या या अटेन्शन इकॉनॉमीच्या जगात जिथे आपला प्रत्येक क्लिक विकला जातोय, आपला वेळ आणि आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी हजारो कंपन्या करोडो रुपये खर्च करत आहेत, तिथे आपण सर्वसामान्य लोकही एक प्रकारे आधुनिक भिक्खूच नाही आहोत का? हा, खूपच प्रगल्भ विचार आहे. हो ना. ज्यांना स्वतःच्या लक्षाचं, स्वतःच्या इच्छांचं आणि मनःशांतीचं रक्षण करण्यासाठी रोज प्रत्येक क्षणी तो फोन वाजल्यावर एक नवा लढा द्यावा लागतोय, त्या शांत ध्यानात बसलेल्या आणि खिशात फोन वाजणाऱ्या भिक्खूच्या चित्रात कदाचित आपला चेहरा दिसेल.
आपण सर्वांनी यावर नक्की विचार करायला हवा.